फ्रेंड्स, तर आज आम्ही आलोय, म्हणजे आम्ही काल आलेलो, माझ्या भावाचं लग्न आहे ना त्यासाठी. तर इथे आज आहे घाण्याचा दिवस, म्हणजे आज घाणा घालतात. तर आपण बघूया कसं करतात. तर इथे कुरवड्या बनत आहेत. तिथे बघा पीठ आहे, त्याच्यात आपण बनवणार आहे भजी. इथे बघा पुरण काढलेलं आहे पुरणपोळीसाठी. इथे आता वाटला जाणार. हा, इथे भात बनतोय. तरी पुढे आता दिली खरे का बाई काय तर आजच्या दिवशी घाणा भरतात ना, तर त्या दिवशी पूर्ण जे म्हणजे यांचं जे वाडी आहे ना पूर्ण गाव, त्यांना जेवण दिलं जातं. तर जेवणासाठी हे लोक बनवत आहेत पुरणपोळी, भात, शेक, कुरवड्या. आतापर्यंत तर मला एवढंच माहिती आहे, बाकीचं नंतर सांगते. बाहेर पुरणपोळ्यांची तयारी चाललेली आहे आणि मध्ये भजी बनवतात. इथे पोहे चालू, ही कोणी बनवते ते दाखवते. ही भजी फ्राय करते. तर आता मी इथे जातं सजवण्याची तयारी करत आहे. तर या प्रकारे मी जातं सजवायचा प्रयत्न करते. पुढे बघू कसं आपलं जातं सजवलं जाणार आहे ते. जसे मला आयडिया येईल तसे मी इथे जातं सजवेन. तर इथे मी जरा ट्राय करते जातं वळते का. तर हे बघा खूप मेहनत लागते, तेव्हा जाऊन हे जातं वळलं जाते. तर इथे चालू आहे पुरणपोळीची तयारी. इथे बघा भरडलं जाते कसं. साईडला पुरणपोळ्या लागत आहेत आणि तिकडे पुरणपोळ्या शेकल्या जातात. हे बघा पुरणपोळी एकदम अशी मस्त खरपूस अशी पुरणपोळी इथे भाजतात. आजी आजी हाच ना. फोटो आहे का व्हिडिओ आहे. तर इथे बघा मी जातं सजवलेलं आहे. आता इथे मम्मी काय करणार आहे, हळद कुंकू लावणार आहे. तर फायनली बघा जातं सजवून झालेलं आहे या प्रकारे. तर तुम्हाला मी जातं सजवलेलं कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता आपण पुढचा प्रोग्राम बघूया काय आहे. इथे मम्मी काय करते, नैवेद्याचं ताट बनवते. पाच करायचे आहेत ना. तर आता इथे पुरणपोळी ठेवते मम्मी, ह्याच्यानंतर बघू काय ठेवतो ते. बाहेर तिथे पुरणपोळ्या बनवायचं चालू आहे. तर आता इथे भजी ठेवते त्याच्यावर. तर आता हे कुरवड्या भातवड्या ठेवते. तर आता इथे भात पण ठेवलेला आहे. आता शेक आणि गुळवणी ठेवणार. तर आता शेक वाढते भातावर. पूर्ण एकदम असा आपल्याला नैवेद्य वाढायचा आहे देवांना. तर हे बघा इथे एवढी नैवेद्य इथं तयार झालेला आहे. आता देवांना दाखवणार हा नैवेद्य. तर आता हळूहळू इथे बायका येत आहेत. तर आता इथे सवसनीचं जेवण घालणार आहे ना, त्यासाठी बायका आता हळूहळू येत आहेत. अर्ध्या बायका जमलेल्या आहेत. दरवाजाला तोरण लावतायत.
नाही नाही तिला म्हणते तू नको लाव ग राग लाव. अगं तसं बघ बरं किती छान आहे. कलवरी गतच आहे हा. गणपती पण कलवरी गत आहे. ऐका ना मी लावते. इथे तू काय करते? ते पण शूट केलं सगळं. हां म्हणूनच म्हणलं दीदी तू लाव. तोरण लावले जाते बघा. एक एक लावायचं ह्या लाव त्याच्यावर लावलं तरी चालेल. की बाहेर जरा अरे हे ओलं नाहीये, तेल पाहिजे. मोजणार नाही ते. जरा हे राहिले तरी बाजार कुठे येते? हा टाक. कसं काय न्यायचं? अगं तसं तेल पाहिजे होतं. तेल पाहिजे होतं. थोडं तेडू का खोबरे कुठलं पण हे काही नाही लागत. येऊन आणून दे. जेवढा मोर घरी म्हणायचं त्यांच्या जेवण करायचं तिकडे घरी जाऊन. आधी म्हणजे होतं पाणी भरायचं म्हटलं नाही बरं माझं बोललो. अजून काही आता दीदी रांगोळी काढणार आहे. तर बघ आधी सांगितलं असते. अर्धा नैवेद्य ते लोक दाखवून आले. तिकडे पुढे नारगेवाडी आहे, तिकडे दाखवलं. आता आपण बघूया आतमध्ये काय चालू आहे. इथे बघा रांगोळी काढून झालेली आहे, साधी सिंपल. तोरण पण लावलेलं आहे. आता आतमध्ये जाऊया. इथे सरबताची तयारी चालू आहे. बाहेर अजून पुरणपोळ्या चालू आहेत. वाजले किती? 2. तर हे सर्व आहेत ना देव घेऊन येत आहेत. देऊन घेऊन आल्यानंतर सुहासिनीला पूजलं जाणार, मग जेवण भेटणार. आता हळद फोडली जाणार आहे. इथे वाटतं नावरास काढली जाते. त्या नावाच्याच बायकांनी इथे हळद फोडायची असते. तर त्याच्यामध्ये माझ्या मम्मीचं पण नाव आहे, पल्लवी. आता आमची मम्मी आलेली आहे. आता हे हळकुंड फोडणार आहेत. नवरदेवाला
तर आता इथे जातं पुजलं जातंय. मगाशी जे सजवलेले ते काढून टाकलं, आता जातं पुजतायत. मम्मीला बोलवायचंय, मम्मीला बोलव. लावा की आता इथे हळद दळतायत. आता गहू दळतायत. आता इथे जेवणाची तयारी चालू आहे. सुहासिनींना जेवायला देणार आहेत इथे. वरमाई इथे आता गुलाल खेळला गेलेला आहे वाटतं. इथे आता वटी भरण चालू आहे.
इथे आता गुलाल खेळला गेलेला आहे वाटतं. इथे आता वटी भरण चालू आहे. पुरी